नमस्कार, मी मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आता दीप अमावस्या आली आहे आणि दीप अमावस्येपासूनच दुसऱ्या दिवसापासून श्रावण सुरू होतो आणि दीप अमावस्येपासूनच आपण पूजा करणं, व्रत वैकल्य करणं ते सुरू होऊन जातं। तर आपण दीप अमावस्येला पण खिरीचा नैवेद्य करतो, उकडीचा नैवेद्य करतो आणि नागपंचमीला पण आपण उकडीचा नैवेद्य करतो आणि खीरही बनवली जाते। तर गव्हाच्या खिरीलाही मान असतो आणि गव्हाच्या खिरीलाही मान असतो। तर गव्हाच्या खिरीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर आता आपण करणार आहोत गव्हाची खीर। आता श्रावण महिना येतो आहे, उपवास असतात, व्रत असतात आणि त्यांचा नैवेद्य पण असतो। तर मग त्यात गोडधोड पण हवंच। तर मग आपण छान छान गव्हाची खीर केली तर किती मस्त। तर आज आपण शिकूयात गव्हाची खीर। तर मी आज गव्हाची खीर बनवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे 1 वाटी गहू। आता हे गहू आहेत आणि यात मी टाकणार आहे 1 ग्लास पाणी। आता आपल्याला हे झटपट करायची असेल 1 तास भिजवायचं आणि थोडा वेळ असेल तर 2 तास भिजवायचं, पण 1 तास तर भिजवणं अगदी गरजेचं आहे। आता आपण यांना 1 तास पाण्यात राहू देऊयात। आता हे गहू 1 तासापासून छान भिजून गेलेले आहेत। तर आता आपण यांना एका रोळीत उपसून घेणार आहोत। आणि रोळीमध्येच त्याला असं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे त्याचं। आणि असं मोकळं आपण 10 मिनिटासाठी नितरत ठेवूया। नाही तर पाणी नितरल्यावर एका कापडावर जरी यांना मोकळं केलं तरी चालेल, पण आपण आता यावरच नितरू द्यायचं आहे 10 मिनिटासाठी। आता याचं पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे आणि हे बऱ्यापैकी कोरडे पण झालेले आहेत। तर आता आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायचं आहे आणि याचे अगदी 4 तुकडे होतील असंच याला हलकं फिरवायचं आहे, जेणेकरून ह्या गव्हावरची साल निघून जाईल आणि याचे 3-4 तुकडे होतील असे। याची पावडर नाही करायची। थोडा गरका फिरवायचा, थोडं थांबायचं, थोडा फिरवायचा। हळूहळू आपण याचे थोडे तुकडे करून घ्यायचे आहे। या पद्धतीने आपल्याला दळायचं आहे। याचे तुकडे झालेले आहे आणि याला जर आता ती साल पण मोकळी झाली आहे त्याची, तर आता आपण याला एका पेपरवर मोकळं पसरवून द्यायचं आहे, जेणेकरून हे वाळलं की याची साल ती पटापट आपल्याला पाकडून मोकळी करता येते। आणि आपली खीर खूप सुंदर मऊ आणि अशी चिकन मस्त होते। त्याकरता आपल्याला त्याला वाळवून घ्यायचं आहे। जसं मोकळं पसरवून दिलं की पटकन वाळून जाईल। एक 10 मिनिटातच वाळून जाणार आहे। 10 मिनिटातच आपण हिला लगेचच पाकळीला घेऊ। हे आता वाळून गेलेली आहे, लगेचच वाळून जातात एक 5-10 मिनिटातच। तर आता आपण यांना एका सुपात टाकून घेऊया छोट्याशा। आता आपण याला हळूहळू पाकडून घ्यायचं आहे आणि याचा कोंडा बाहेर काढून घ्यायचा आहे, जेवढा निघेल तेवढा। आता आपण हे एका वाटक्यात काढून घ्यायचं आहे आणि यात मग आपण आता अजून 1-1.5 ग्लास पाणी घालूया। जर पाकडून एवढा कोंडा नाही निघाला तर पाण्यात टाकल्यावर तो कोंडा आपोआप वर येतो। तर पुन्हा आपल्याला याला धुवून घ्यायचं आहे एका पाण्याने। वरचं पाणी आणि वरचा कोंडा काढून घ्यायचा आहे। आता आपण यातलं पाणी काढून घेतलं आहे, सर्व कोंडाही निघून गेले आहे। किती सुंदर छान अशी कणी आपल्याला गव्हाची मिळाली आहे खीर करण्यासाठी, तुम्ही पाहू शकता। तर आता आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। कुकरमध्ये पाणी ठेवलं आहे, गरम पाणी। त्यात आपल्याला हे गव्हाची टाकून द्यायचे आहे। आता आपल्याला टाकायचं आहे अगदी चिमूटभर असं मीठ आणि खोबऱ्याचे काप। पाणी भरपूर ठेवायचं आहे शिजण्यासाठी। मिक्स करून घ्यायचं आणि याच्या छान 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला, मऊ शिजलं पाहिजे। आपण पाहूया 4 शिट्ट्या होऊन गेल्या आहेत, कशी झालीत गहू ते छान दिसत आहे। मस्त शिजून गेले आहेत, मऊ, तुम्ही पाहू शकता। आहा, खूपच छान। चला तर मग आता आपण याला एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे। तर गहू तर छान शिजून गेलेले आहे, मस्तच खोबऱ्याचे काप पण छान शिजून गेले आहे। पण शिजतानाच भरपूर पाणी घातलं होतं त्यामुळे ते ओलसर पण आहे।
तर आता यात आपल्याला टाकायचं आहे 1 वाटी गूळ. अगदी हलकी 1 वाटी भरलेली आहे. आपण आपल्या किती गोड हवं आहे, फिकं हवं आहे त्या प्रमाणात आपण गूळ कमी जास्त टाकू शकतो. त्याला आपल्याला गुळाची शिजवून घ्यायची आहे. आणि यात आपल्याला आता टाकायचं आहे अगदी चवीसाठी सुंठ पावडर, वेलची पावडर आणि जायफळ पावडर आहे. ते मी यात टाकून देते. या खिरीला आपल्याला गूळ टाकूनच छान शिजवून घ्यायचं आहे पूर्णपणे. आता खीर आहे आणि आता अजून दूध नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेल नाही का, पण आपण गहू शिजताना कुकरमध्ये ज्यावेळी आपण शिजवलो त्यावेळी आपण यात चिमूटभर मीठ घातलं होतं, म्हणून आपण यात दूध सर्वात शेवटी दूध घालणार आहोत आणि तेही गरम करून ठेवायचं आहे. गरम दूध आपण त्यात टाकणार आहोत. मी बाजूच्या स्टोववर दूध गरम करत ठेवलं आहे. आपण हिला अजून 2 मिनटं मस्त गूळ वितळून जाऊ देऊया आणि छान शिजू देऊया. आता आपल्याला यात दूध टाकायचं आहे. गरम दूध टाकूया. किती घट्ट पातळ हवी त्या प्रमाणात तुम्ही दूध टाकू शकतात. मी 2-2.5 कप दूध घातलेलं आहे. इतकी घट्ट झाली आहे. आता हिला एक छोटी उकळी करून घ्यायची आहे 2 मिनिटाची. आणि आता दुसऱ्या स्टोववर मी लगेच आपल्याला याच्यात काजू बदाम टाकायचे आहेत. एका पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घ्यायचं आहे. आणि आता आपण काजू बदामचे तुकडे थोडेसे तळून घ्यायचे आहे. तळले गेले तर गॅस बंद करून द्यायचं आहे. आणि हे काजू बदाम आपल्या खीरवर टाकून द्यायचे आहे. मस्त छान अतिशय सुंदर, पौष्टिक आणि हेल्दी अशी आपली गव्हाची खीर तयार झालेली आहे. तुम्ही नागपंचमीला आणि दीप अमावस्येला ही खीर करू शकतात. खूपच छान झालेली आहे. पूर्ण तयार झालेली आहे. दूध टाकल्यावर 1 उकळी करून झाली. काजू बदामचा तडका झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आणि आपली खीर आता वाढण्यासाठी तयार झाली आहे. गरमागरम अतिशय सुंदर, भरपूर चवीने भरलेली छान खीर आपली तयार झालेली आहे. आजची गव्हाच्या खीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. आजच्या गव्हाच्या खीरची रेसिपी आवडल्यास, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील. थँक्यू.